हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रणूमध्ये आपण उपवासाची खीर बनवणार आहोत, ती सुद्धा साबुदाण्यापासून। पण हे साबुदाणे आपण अजिबात भिजवणार नाहीये, अगदी इन्स्टंट अशी ही खीर बनते। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका पॅन मध्ये आपण तूप घेतलंय चमचाभर आणि त्यामध्ये अगदी छोटी वाटी भरून इतके साबुदाणे आपण टाकलेले आहेत। आता तुपावरती हे साबुदाणे छान असे भाजून घ्यायचेत, आपल्याला मस्त फुलतात ते एकदा तुपावरती छान असे भाजले गेले की। इथे तुम्ही पाहू शकता साबुदाणे असे छान असे परतले की असे फुलायला सुरुवात होते। जनरली आपण साबुदाण्याची खीर जेव्हा बनवतो ना, तेव्हा साबुदाणे आधी भिजत ठेवायला लागतात रात्रभर। कधी कधी आपण विसरून जातो आणि अचानक मग उपवासाच्या दिवशी काय खायचा हा प्रश्न पडतो, त्यावेळी तुम्ही डेफिनेटली ही वाली खीर बनवूच शकता। आता साबुदाणे छान असे परतले गेले तुपावरती की त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। साधारणतः 1 मोठा कप इतकं पाणी आपण यामध्ये ॲड केलंय आणि आता ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे साबुदाणे छान असे शिजवून घ्यायचे। साधारणतः 10 ते 12 मिनिटं लागतात इथे साबुदाणे शिजायला। दहा ते 12 मिनिटांनंतर तुम्ही जर झाकण खोलून पाहिलं तर इथे पाहू शकता पूर्णपणे साबुदाणे शिजलेले आहेत। अगदी मस्त असे शिजतात, अजिबात कच्चट वगैरे राहत नाहीत। आता इथे आपण ना 1 चमचा इतका गूळ टाकणार आहोत। 1 छोटा चमचा गूळ यामध्ये टाकलाय। इथे गॅसचा फ्लेम आपण बारीक ठेवलाय। हा गूळ आता आपल्याला छान असा वितळवून घ्यायचा आहे। साधारणतः 1 मिनिट भरामध्ये गूळ सुद्धा पूर्णपणे वितळला जातो। गूळ वितळला गेला की त्यामध्ये 1 चमचाभर इतकं ओलं खोबरं आपल्याला टाकायचं आहे। ओला खोबऱ्याने या खीरेला अगदी अप्रतिम चव येते। आणि 1 छोटासा चमचा भरून आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे यामध्ये। वेलची पावडरने सुद्धा एक मस्त असा फ्लेवर येतो खीरेला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आता आपण। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि बबल जाईपर्यंत आपल्याला थांबायचं। इथे तुम्ही पाहू शकता गॅस आपण बंद केलेला आहे आणि छान असे बबल सुद्धा आता गेलेले आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकायचं आहे। दूध टाकण्यापूर्वी आपण ही जी खीर आहे ती एका पेल्यामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊ आणि आता यामध्ये आपल्याला दूध टाकायचं जेणेकरून दूध अजिबात फाटलं जात नाही आणि खीर अगदी मस्त बनते, परफेक्ट बनते। इथे आपण आता दूध टाकलेलं आहे। आवश्यकतेप्रमाणे दूध यामध्ये टाकून घ्या। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यावरती तुम्ही गार्निशिंगसाठी यावरती छोटेसे काळे मनुके आणि बेदाणे टाकू शकता। उपवासाच्या दिवशी ह्या खिरीने खरंच खूप जास्त पोट भरतं आणि खूप मस्त लागते, झटपट बनते। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।